आजच्या गोष्टीचे नाव आहे छोटीशी खारुताई। ही खूप खूप जुनी गोष्ट आहे। प्रभू श्रीराम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मणासह वनवासात होते। एके दिवशी सीतेच्या आग्रहावरून राम तिच्यासाठी सुवर्णमृग आणायला दूर जंगलात गेले। काही वेळानंतर लक्ष्मणही रामांच्या मदतीला निघून गेले। ही संधी साधून रावण साधूच्या वेशात तेथे आला आणि सीतेचे अपहरण करून तिला आपल्या रथात बसवून लंकेत घेऊन गेला। सीतेला त्याने आपल्या राजवाड्याजवळील अशोकवनात ठेवले। राम सीतेच्या शोधात लंकेकडे निघाले। वाटेत त्यांची भेट हनुमान आणि वानरांचा राजा सुग्रीव यांच्याशी झाली। त्यांनी श्रीरामाला मदतीचे वचन दिले। वानरांची मोठी सेना तयार झाली आणि ती सेना रामांसोबत लंकेकडे निघाली। पण रस्त्यात त्यांना समुद्र आडवा आला, कारण रावणाची लंका समुद्राच्या पलीकडे होती। त्या समुद्रावरून लंकेत पोहोचण्यासाठी एक मजबूत पूल बांधणे गरजेचे होते। वानर सेनेत नल आणि नील नावाचे दोन कुशल वानर होते, ज्यांना पूल बांधण्याचे ज्ञान होते। त्यांनी कामाची जबाबदारी घेतली आणि संपूर्ण वानरसेना दिवस रात्र कठोर मेहनत करून पूल बांधू लागली। समुद्र किनाऱ्यावर एक मोठं झाड होतं। त्या झाडावर एक छोटीशी खारुताई राहत होती। ती खूप चपळ आणि खेळकर होती। ती कधी झाडावर चढायची, तर कधी झटपट खाली यायची आणि कधी दोन पायांवर बसून आपल्या नाजूक दातांनी फळे चावून खायची। एक दिवस तिने पाहिलं की वानरसेना कठोर परिश्रम करून पूल बांधत आहे। तिला वाटलं, सगळे जीव आपापल्या परीने मदत करतायत, मग मी का नाही करू शकत? ती तर लहानशी खार होती। ती मोठमोठे दगड उचलू शकत नव्हती किंवा वाळूचं ओझंही वाहू शकत नव्हती। पण तरीही तिने हार मानली नाही। तिने आपलं खेळणं थांबवलं आणि मन लावून पूल बांधण्याच्या कामात स्वतःला झोकून दिलं। ती समुद्रात डुबकी मारायची आणि गार पाणी अंगावर घेतल्यानंतर परत येऊन वाळूत लोळायची। तिच्या अंगावर वाळू चिकटायची, मग ती धावत जाऊन पुलावर पोहोचायची आणि दोन मोठ्या दगडांमधल्या फटीत ती वाळू झाडायची। हाच तिचा हातभार होता। एके दिवशी प्रभू श्रीरामांची नजर त्या खारुताईवर गेली। त्यांनी तिला बारकाईने पाहिलं आणि तिचं निस्वार्थ कार्य पाहून मनोमन भारावले। त्यांनी त्या खारुताईला प्रेमाने उचलले आणि तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला। प्रभू श्रीराम म्हणाले, "अगं खारुताई, तू खूपच लहान आहेस, पण तुझं मन आणि सेवाभाव फार मोठा आहे। तुझं योगदान हृदयस्पर्शी आहे." असं म्हणतात की प्रभू श्रीरामांनी तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवल्यामुळे त्यांच्या बोटांचे 3 चिन्ह तिच्या पाठीवर कायमचे उमटले। आजही आपण खारुताईच्या पाठीवर ते 3 शुभ्र रेघांचे चिन्ह पाहतो, जणू प्रभूंच्या प्रेमाचा आशीर्वादच। ही गोष्ट आपल्याला शिकवते की शरीराने कितीही लहान असलो तरी मन मोठं असेल तर आपलं कार्य महान ठरू शकतं। तर अशा प्रकारे ही गोष्ट इथेच संपली। भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।